विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज बऱ्याच दिवसानंतर आपण क्षेत्र भेटीसाठी आलेलो आहोत। कडू शरण्या घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर चला आपण कडू शरण्या बघूयात। ह्या कडू शरण्या आहेत बा, जवळून बघा। आणि ह्या अशा वेलाला लागलेल्या असतात आणि ह्या ना आता वेल हा सुकलेला आहे। गणपती गौरी गणपती झाल्यानंतर हा वेल सुकतो आणि ह्या सर्व शरण्या आता छान प्रकारे मी तोडून घेणार आहे। काही शरण्या मी तोडून ठेवलेल्या आहेत इथे आणि या शरण्यांचं लोणचं सुद्धा खूप छान बनते आणि या शरण्या खाल्ल्यामुळे कॅल्शियम शरीरामध्ये खूप वाढते आणि या शरण्यामध्ये आयरनचं प्रमाण खूप जास्त असते। आणि अशा ह्या पिवळ्या झालेल्या ज्या शरण्या असतात ना, ह्या पिवळ्या झालेल्या शरण्या याचे काप करतात आणि याचे काप करून ह्या छान प्रकारे वाळून ठेवतात आणि वाळवलेल्या शरण्यांना आपण खिचडी सोबत छान प्रकारे तळून खाऊ शकतो आपण। ह्या 10 ते 15 मी कडू शरण्या घेतलेल्या आहेत। याला मराठीमध्ये इंद्रावरुणी आमच्याकडे कडू शरण्या आणि किंवा कडू सफरचंद सुद्धा म्हटल्या जाते। तुमच्या भागामध्ये या शरण्यांना काय नाव आहे हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आता ह्या 10 ते 15 मी कडू शरण्या घेतलेल्या आहेत, ह्या छान कापून घेणार आहे। हा शरण्यांचा मागील भाग आणि हा समोरील भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि शरण्या अशा उभ्या कट करायच्या आहेत। तुम्हाला शरण्यांचा जसा आकार हवा असेल त्या आकाराने तुम्ही शरण्या पूर्ण कट करून घ्यायच्या आहे। मी अशा उभ्या साईडने शरण्या अशा सर्व उभ्या उभ्या कट करून घेणार आहे। एक पडी छान मी शेंगदाणा तेल घेतलेला आहे लोणचं बनवण्यासाठी आणि 2 चम्मच हे मेथी दाणे आहेत, मेथी दाणे घेतलेले आहेत आणि हे छान या तेलामध्ये हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। तेलामध्ये छान मेथी दाणे हलके सोनेरी रंगाचे झालेले आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। तेल थोडं गरम असतानाच हिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला या तेलामध्ये। तेलामध्ये मेथी दाणे आणि हिंग जे आपण छान परतून घेतलेले आहे ते आता एका बाउल मध्ये काढून घेणार आहे। आधी हा लोणचा मसाला आहे, हा अर्धी वाटी लोणचे मसाला घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे। हे 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत, त्याची अशी उभी काप करून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला। अर्धी वाटी लिंबाचा रस घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ते टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आधी सर्व मसाले छान फिरून घेतलेले आहेत। आता ह्या कडू शरण्या आहेत, ह्या कडू शरण्या यामध्ये छान टाकून घेणार आहे आणि हे सर्व मसाले कडू शरण्याला छानपैकी कोट करून घ्यायचे आपल्याला। अशा प्रकारे बनवलेलं कडू शरण्याचं लोणचं हे आपण 15 दिवस फ्रीज मध्ये ठेवून छान प्रकारे खाऊ शकतो। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। बाय।